रायगडच्या आडल्या विमॅजिकामध्ये पाण्यात बुडून एका 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। जैनब मोईज बुक्सुसुमा असं या चिमुकलीचं नाव आहे। मुंबईच्या अंधेरीतील 60 जणांचा ग्रुप सुट्टीचा आनंद घेण्यासाठी इमॅजिका पार्कमध्ये गेले होते। त्यावेळी वॉटर पार्कच्या पाण्याचा आनंद घेताना जैनब बुडाली आणि त्यात गुदमरून तिचा मृत्यू झाला। अंगात लाईफ जॅकेट नसल्याने जैनबचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। पाण्यात बुडाल्यानंतर तिला बाहेर काढण्यात आलं, मात्र हॉस्पिटलला नेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं। या घटनेमुळे आडल्या इमॅजिकामधील सुरक्षितता धोक्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। स्टाफ होता त्यांनी हे मुलीला पाण्यात पाहिलं एकटं आणि ती पाण्यात आत होती। त्यावेळेस त्यांनी लाईफगार्डला सांगितलं, लाईफगार्डनी उडी मारली आणि त्या मुलीला बाहेर काढलं। क्रिटिकल असल्यामुळे तिला मग थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्समध्ये टाकून अपोलीच्या गोसावी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तिथे सुद्धा डॉक्टरने ट्राय केलं तिला, पण काही झालं नाही। मग तिला डिक्लेअर डेड। आता त्यांचा डिटेल स्टाफ कसा नेमला होता त्याबाबतचं रेकॉर्ड घेऊन जर कोण दोषी आढळलं, त्याबाबत कोणाचा निगेटिव्हपणा आढळला तर त्याप्रमाणे कारवाई करण्यात। डायरेक्ट कॉल जर कोणाचा असेल तिच्या मृत्यूशी संबंधित, कोणाचा निष्काळजीपणा त्याच्यामध्ये दिसून आला तर कारवाई करण्यात येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।